सामूहिक विवाह सोहळा म्हणजे समाजाचा मजबूत पाया. वसंत नाना देशमुख यांच्याकडून संतोष सर्वगौड यांचं कौतुक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचा औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगौड व आधारस्तंभ राहुलदादा मोरे मित्रमंडळ पंढरपूर यांच्या वतीनं 14 वर्षाची परंपरा अबाधित राखत काल सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावर्षी समाजातील सर्व घटकांना समतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. 21व्या शतकात वाढती महागाई पाहता लग्नामध्ये होणारा बेसुमार खर्च अनेक लोकांना परवडणारा नसतो. त्यामुळे देश-विदेशात सामूहिक विवाह सोहळ्याची एक उपयुक्त पद्धत रुढत आहे. त्यामुळे गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील लोकांचं लग्न पार पडतं आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळतो. याचीच दखल घेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासत कोणताही अनाठायी आणि वायफळ खर्च न करता सामाजिक भान जपण्याचं पाऊल अशा दोन्ही दृष्टीनं भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगौड व आधारस्तंभ राहुलदादा मोरे यांनी सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून केलं आहे. तत्पूर्वी असलेल्या मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगौड, आधारस्तंभ राहुलदादा मोरे, खंबीर साध ज्ञानेश्वर ढवळे, इंद्रजित सर्वगौड, सचिन बोरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत नाना देशमुख, आरपीआयचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, युवक नेते विजय वाघमारे, रविभाऊ सर्वगौड, गुरु दोडिया, सचिन बोरखडे, सिद्धार्थ सरवदे, रवींद्र सर्वगौड, अण्णा कांबळे, नेहतराव मॅडम, ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष शैलेश अगावणे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सामूहिक विवाह सोहळ्यातून फिजूल खर्चापासून सुटका होते, शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते वसंत नाना देशमुख यांनी केले. तसेच भविष्यात देखील असे एक सामूहिक विवाह सोहळा त्यांच्या हातून घडावं आणि युवकांचं कल्याण व्हावं अशा शुभेच्छा देत त्यांच्या या कार्याचं देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी जवळपास 1,500हून अधिक लोकांनी मिष्टान्न भोजनाचा लाभ घेतला. भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगौड हे भीमशक्तीच्या माध्यमातून वर्षभर सातत्यानं नवनवीन उपक्रम घेत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची सुरुवात नेहमीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं आणि जयंतीनं होते. त्याची सुरुवात 2 जोडप्याला लग्नबंधनात बांधून सुखी संसाराच्या आशीर्वादानं होते. यावेळी वसंत नाना देशमुख, नेहतराव ताई, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, विजय वाघमारे, समाधान लोखंडे, किशोर खिलारे, विदुल आढतराव, किशोर दंडाडे, रवी दिवाकर सर्वगौड, अभिराज उबाळे, अप्पाराव ननवरे, सर्जराव धनवजीर, संजय अडगळे, लखन वाघमारे सर, राहुल ढवळे, मारुती नाना खिलारे, शैलेश अगावणे, महावीर कांबळे, अरविंद ओव्हाळ यास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.